तर काय तुम्ही बघू शकता इकडे कसं भारी आहे. मी पाठीमागच्या साईडला छान वाटते. तर नवीन त्याचे काम सुरू आहे. तर हे जे आपण दंडोबाला चाललेलो आहे आपण सांगलीपासूनच एक 25 ते 30 किलोमीटर आहे. आणि मी 2021 मध्ये पहिल्यांदा दंडोबा बघितलेला. आणि मला पहिल्यांदा बघितल्यानंतर एवढं भारी जवळ सिटीच्या जवळ एवढं छान डोंगर वगैरे आणि निसर्ग वातावरण होतं. आणि त्याच्यावर मी आता खूप वेळा गेले. आता मोजता पण येणार नाही इतक्या वेळा मी जाऊन आलेले दंडोबाला. पण दंडोबा खूप छान आहे ठिकाण. ते आता करवलं वगैरे पण असतील लागलेली. छान असं जंगल वगैरे आहे. जंगलात ते जवळपास घरे पण आहेत राहण्यासाठी वगैरे. ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर इकडे तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू असा आहे. आणि हा प्रवास सगळा टू व्हीलरवरनं सुरू आहे. फार ऊन आणि रानातला हा प्रवास. तर गायच आपण पोहोचलेलो आहे दंडोबाच्या इथे. असा रस्ता होता जाण्यासाठी आत, पण आता ते पूर्ण बंद केलेलं आहे. तुम्ही बघू शकता सिमेंटचे असे ब्लॉक असे लावलेले तिथून जाण्यासाठी होतं. तर आता आम्हाला पूर्ण असं पुढे जाऊन मग परत आणि तिकडच्या साईडला येणार. तर आउट साईड आहे हायवे. हायवेवर जे हायवेचे नेम आहे ते पाळावे लागतात. तिकीट मागायला लागणार. अशी तिकडे पाठीमागं होतं तिकडच्या साईडला. आम्ही इकडे आलेलो आहे पाठीमागं. तर गायस आपण आता पोहोचलेलो आहे दंडोबाच्या इकडे. तिकडचा रस्ता थोडा जाताना थोडा खराब आहे, बघू शकता तुम्ही. असा रस्ता असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे. पण वरच्या साईडला आहे डायरेक्ट तुम्ही मंदिर कशी वरच्या साईडला पण गाडी घेऊ शकताय नाही ना.